सर्व नववीच्या विद्यार्थ्यांचे या भागामध्ये मी स्वागत करतो। आज आपण 9वी मॅथमॅटिक्समध्ये ब्रिज कोर्समधील डे 11th पाहणार आहोत। यामध्ये आपण सब युनिट म्हटलेलं आहे डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स। थोडीशी आपण डेफिनेशन पाहूया आणि मग आपण डेसिमल फॉर्म बघूया। आता रॅशनल नंबरचे डेफिनेशन काय आहे, त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो। द नंबर्स ऑफ द फॉर्म m by n आर कॉल्ड रॅशनल नंबर्स। म्हणजे m by n या फॉर्ममध्ये असलेल्या नंबर्सना आपण रॅशनल नंबर्स म्हणतो। हिअर कंडिशन हिअर दॅट m and n आर इंटिजर्स बट n नॉट इक्वल टू 0। तर n ची व्हॅल्यू जी आहे म्हणजे डिनॉमिनेटर हा 0 नसला पाहिजे। त्याला दुसरी डेफिनेशन और आहे पहा, द नंबर्स हुज डेसिमल एक्सपान्शन और फॉर्म इज आयदर टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप, such type of numbers are called as rational numbers। म्हणजे ज्या नंबरचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग स्वरूपाचा असतो किंवा नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग टाईपचा असतो, असा जो नंबर असतो त्याला आपण रॅशनल नंबर्स म्हणतो। आता मग ह्या रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म आपल्याला कसा लिहिता येईल हे पाहूया। तर डेसिमल फॉर्म दोन टाईपचे आहेत त्याचे, एक आहे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आणि दुसरा आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप फॉर्म। नाउ हियर 5/2 is rational number। It's a decimal form। 5/2 means 5 divided by 2। 5 divided by 2। 2 to the 4, 1 here find decimal point 0, 2 5 are 10, remainder is 0। That is here division is terminate, that is remainder is 0, then division is terminate, therefore its decimal form 2.5। जे 2.5 is terminate here terminating decimal फॉर्म आला इथं 5/2 चा। तसंच 55/4 हे सुद्धा 3.75 हा डेसिमल फॉर्म येतो, हा सुद्धा टर्मिनेटिंग आहे। तर 22/7 या ठिकाणी 22 ला जर 7 ने डिवाइड केला आपण 3 पॉइंट आणि हा जो ग्रुप आहे 1 4 2 8 5 7 हा ग्रुप 1 4 1 2 1 4 2 8 5 7 हा जो ग्रुप आहे टर्मिनेट होतो, पुन्हा पुन्हा येतो, म्हणून डेसिमल फॉर्म 3 पॉइंट रिकरिंग 1 4 2 8 5 7 हा जो ग्रुप आहे डेसिमलचा हा ग्रुप रिपीट येतो, म्हणून ह्याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप डेसिमल फॉर्म। आता ह्याच्यामध्ये आपण एक्झरसाइज पाहूया। आपण त्याच्या अगोदर एक 5/4 एक्झाम्पल घेऊया। 5/4 5/4 इट्स अ डेसिमल फॉर्म 5/4। 4 1 जा 4, रिमाइंडर इज 1 पॉइंट 0, 4 2 जा 8, रिमाइंडर 2 0, 4 5 जा 20, रिमाइंडर 0। तर 1.25 आलं, म्हणजे 5/4 इक्वल टू 1.25 is terminating। This terminating decimal form
we can write it as 1.250000 या पद्धतीने आपण लिहू शकतो. म्हणजेच हा 1.25 रिकरिंग 0 असं पण लिहू शकतो. म्हणजे कोणताही टर्मिनल डेसिमल फॉर्म, रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म आपण रेकरिंग फॉर्ममध्ये लिहू शकतो या पद्धतीनं. तर याच्यामध्ये एक्झरसाइज बघूया आपण. क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. हे जे तुम्हाला रॅशनल नंबर्स दिलेले आहेत ह्यातले टर्मिनेटिंग कोणते आहेत आणि नॉन टर्मिनेटिंग कोणते आहेत ते शोधायचे आहेत तुम्हाला. तर त्यासाठी डिव्हिजन इथं करावं लागतील त्यांचे प्रत्येकाचे, आणि मग त्यातून टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग ओळखता येतात. आता ह्याच्यामध्ये आता 5/7 आहे. पहिला आहे तो 5/7 3 आहे. मग 5/5 divided by 3. 3 1 जा 3, रिमाइंडर 2, डेसिमल पॉइंट 0, 3 6 जा 18, रिमाइंडर 2, 0, 3 6 जा 18, रिमाइंडर 2. आता इथं 2 रिमाइंडर येत चाललेले आहे. त्यावेळेला इथं जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन डेसिमल जो आहे तो 6 रिपीट व्हायला लागलेला आहे. म्हणजे 1.5/3 इट्स अ डेसिमल फॉर्म 1 रिकरिंग 6 असं येतं. म्हणजे प्रत्येक तुम्हाला भागाकार करावं लागेल आणि मग त्या ठिकाणी ओळखून लिहावं लागेल. आता ह्यामध्ये एक तुम्हाला एक क्ल्यू देतो बघा. ह्या क्ल्यूमध्ये टर्मिनेटिंग केव्हा येतो पहा. टर्मिनेटिंग समजा डिनॉमिनेटर जो आहे आता 7/2 असेल, 8/10 असेल, नंतर 17/16 असेल किंवा 11/5 असेल. ऑब्झर्व these rational numbers. Their denominator 2, 10, 16, 5. If the factor of denominator 2 or 5, then decimal form is terminating. बघायचं जर डिनॉमिनेटर जर आहे रॅशनल नंबरचा त्याचे जर फॅक्टर्स 2 किंवा 5 येत असतील तर तो टर्मिनेटिंग असतो. तर 2 इथं आला म्हणजे 3.5 आला. आता इथं 10 आला मग 2 × 5 आहे ह्याचे फॅक्टर 2 × 5 म्हणजे हा टर्मिनेटिंग येतो 0.8 येईल. आता इथं सुद्धा 2 × 2 × 2 × 2 हे 16 ह्याचं सुद्धा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म येईल ह्याचा. आता ह्याचा सुद्धा 5 आलेला आहे म्हणून 11/5 हा सुद्धा टर्मिनेट येतो. आणि मग लगेच ओळखता येतात बघा. आता ह्याच्यामध्ये हा टर्मिनेटिंग आहे, हा नाही, हा टर्मिनेटिंग आहे. 2 × 2 आले. तुम्ही प्रत्यक्ष करा आणि टर्मिनेटिंग डेसिमल आणि रिकरिंग डेसिमल ह्याच्यामध्ये तुम्ही क्लासिफाय करायचे. आता एक्झरसाइज आपण बघूया. शो द नंबर्स ऑन नंबर लाईन. 2/5, -3/5, -7/5, 4/5,
-2 and 3. यावरील पद्धतीनं सुद्धा हे नंबर्स दाखवता येतात आपल्याला, पण त्यासाठी आपल्याला पेज थोडंसं जास्त लागतं. त्यासाठी आपण आता या पद्धतीनं ते आपण दाखवूया. Draw a line, take a point on the line at 0. Here 2 upon 5. Here denominator is 5. Therefore we divide 1 unit in 5 part. For that we take 2.5 centimeter equal to 1 unit. Why? To divide 1 unit, it is easy to divide 5 part. So we take 2.5 centimeter is equal to 1 unit. 5, 7.5. Here 1, here 2, here 3. Now here also take 2 units, -1, -2. Now 2 by 5. This fraction is between 0 and 1. Therefore we divide 1 unit in 5 part. For that 0.5 centimeter we take 5.5 centimeter, 2, 3, 4 and 5. 4 and 5. Now here 2 by 5. 1, 2. Now here 2 by 5. That is, out of 5 part we take 2. Here this point is 2 by 5. Now -3 by 5. It is also in between 0 and -1. We divide 0 to -1 in 5 parts. Half centimeter, half centimeter, half centimeter, half centimeter. 1, 2, 3, 4 and 5. -3 by 5. 1, 2, 3. Here point is -3 upon 5. Now -7 upon 5. -7 upon 5 we can write it as mixed sort, -1 and 2 by 5. That is, this fraction is in between -1 and 2. For that we divide -1 to 2 in 5 parts. 1, 2, 3, 4 and 5. -1, 2 by 5. 1, 2. Here 1, 2. -1 च्या पुढं 2 by 5, 5 पैकी 2 पार्ट, म्हणजे इथं येईल -7 upon 5. Then 4 upon 5. It is also in between 0 and 1. 0 and 1. 4, 1, 2, 3, 4 here. 4 upon 5. Then -2. Here -2. And then here 3. In this way
we can show given rational numbers on number line. In this method, we can use smallest line, and in this method we can use longest line. Therefore, it is easy to show the numbers on number line. Okay.